नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली आहे. भावली धरणाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला असून वाडीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. मात्र प्रशासन आणि बचाव पथकाच्या तत्परतेमुळे 16 नागरिकांसह एका श्वानाची सुखरूप सुटका करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भावली धरण परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. धरणाकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पिंपरी शिवारातील एका वाडीमध्ये पुराचे पाणी शिरल्याने तेथील नागरिक अडकून बसले. घटनेची माहिती मिळताच इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पांगुळगाव येथील बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. बचाव पथकाने छाती एवढ्या पाण्यात उतरून धाडसी बचाव मोहीम राबवली. या मोहिमेत महिला, पुरुष, लहान मुले अशा एकूण 15 ते 16 नागरिकांची तसेच एका श्वानाचीही सुखरूप सुटका करण्यात आली. बचाव कार्य यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. पूरग्रस्त नागरिकांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था माहेश्वरी मंगल कार्यालय येथे करण्यात आली असून प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. दरम्यान नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. इगतपुरीतील पूरस्थितीत प्रशासन आणि बचाव पथकाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने दिले आहे.